आणि इथे लक्ष द्या, ही जी रेकॉर्डिंग आहे ना ती तीच रेकॉर्डिंग आहे जी एरर येत होते. ठीक आहे, जी मी कंप्रेस करून शेअर केली आहे मे बी. ठीक आहे, तीच रेकॉर्डिंग आहे ही. ठीक आहे, सगळ्यांनी हीच रेफर करा. ज्यांना ह्या लिंक वरून दिसत नाही, प्रॉब्लेम येतो मॅमने शेअर केलेला, त्यांनी ही रेकॉर्डिंग रेफर करा. तीच आहे, फक्त कमी क्लॅरिटी मध्ये. ठीक आहे. पूर्वेश, थोडंसं फक्त चार्टचा सिक्वेन्स चेंज कर. ठीक आहे. हम्म. ओके, गुड. हा, हा सिक्वेन्स तिकडे पण ठेव. इथे करेक्ट सिक्वेन्स आहे, एकदम परफेक्ट सिक्वेन्स आहे इथे. व्हेरी गुड. हम्म. करेक्ट आहे. ह्याची याची जी साईज आहे ना ती थोडीशी वाढव. ठीक आहे. बाकी सगळं एकदम परफेक्ट बनवलंय. आणि हे फॉन्ट जे आहेत ते बोल्ड कर. ठीक आहे. बाकी अजून काय याच्यामध्ये चेंज तर नाहीये. बाकी सगळं परफेक्ट केलं, सिक्वेन्स वगैरे करेक्ट आहे. असं करतो लाईन चार्ट. ठीक आहे. बाकी सगळं एकदम करेक्ट आहे. चला द्यायचं लक्ष. जेव्हा तुम्ही एखाद्या डेटा सेटवर काम करत असता, ठीक आहे, तर तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या रिपोर्टमध्ये मेन्शन करायच्या असतात. ठीक आहे, रिपोर्टमध्ये लक्षात ठेवायच्या असतात. त्याच्यामध्ये ह्या बेसिक, अरे यार तुम्हाला दिसत नाही, सांगणार कोण? ये दोनदा बघितलं तरी म्हटलं डिझाइन देखला नहीं लगता इधर. डिझाइन ऐसा कैसा बन गया? चलो, देवी और सज्जनों, यहाँ पर ध्यान दो. ठीक है, ये आपके लाइफ में बहुत इंपॉर्टेंट रोल तो प्ले नहीं करेगा. ठीक है, पर इससे आपका एक नॉलेज बढ़ेगा. स्टॅटिस्टिक को नॉलेज की तरह लो. ठीक आहे. भरपूर रेशनिंगच्या दुकानामध्ये गेले की त्याला एक्सप्लेन करा. ठीक आहे, तुम्हाला रेशनवरचे तो अजून 2-3 गोष्टी देईल. हा, साबण आणि शॅम्पू देईल. म्हणजे जा घरी जाऊन आंघोळ करून ये. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला म्हणेल की हे 2चं चॉकलेट घे, चावत बस. ठीक आहे, पण मला नको चावू. हा. तर बघा, ही इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे ॲज अ डेटा अनालिस्ट. ठीक आहे, त्यांच्यासाठी आहे का? नाहीये. ठीक आहे. मग हे आपल्याला येतं, ह्याच्या बेसिसवरच आपल्याला जॉब मिळणार आहे. ठीक आहे, डेटाच्या रिपोर्टमध्ये मेन्शन पाहिजे. आणि तुम्हाला जर का एखादी गोष्ट बेसिकमध्ये, बेसिक पासून माहित असेल, तर तुमचा कॉन्फिडन्स पण त्या लेवलचा असतो आणि तुम्ही परफॉर्म पण चांगलं करता. की एखादी गोष्ट तुम्हाला बेसिक पासून माहिती आहे, ते इथं लक्षात. ठीक आहे, सगळे. आता हे टाईप ऑफ व्हेरिएबल्स आहेत. टाईप ऑफ व्हेरिएबल म्हणजे काय? जे आपण क्रिएट करतो ते व्हेरिएबल नाही. ठीक आहे, जे आपण पायथॉन मध्ये क्रिएट करतो ते व्हेरिएबल नाही.
त्याचं पण टाईप ऑफ व्हेरिएबल ते वेगळे आहेत. त्याचे टाईप ऑफ व्हेरिएबल्स काय आहेत? लिस्ट आहे, टप्पल आहे, डिक्शनरी आहे. त्याचे टाईप ऑफ व्हेरिएबल्स वेगळे आहेत. ॲरे आहे, डेटा फ्रेम आहे. ठीक आहे. आणि हे वेगळे आहेत. हे काय आहेत? स्टॅटिस्टिकल, म्हणजे आपण म्हणू शकतो कॉन्सेप्टचे व्हेरिएबल्स आहेत ते. ठीक आहे. जे की तुम्हाला एव्हरीवेअर दिसतात, जसं की तुम्ही कोणत्या डेटा सेटवर काम करत असाल. डेटा सेट म्हणजे काय? जो एक स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे. रोज अँड कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये, ज्याला की आपण म्हणतो एक ऑर्गनाइज फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. त्या डेटावर जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा प्रत्येक कॉलम ची एक प्रॉपर्टी असते. ठीक आहे. मग ती प्रॉपर्टी आपण ह्याच्यामध्ये डिफाईन करतो. मग हे सगळे काय आहेत? नॉमिनल काय आहे, ऑर्डिनल काय, कोणत्या कॉलमला नॉमिनल म्हणतात, कोणत्या कॉलमला ऑर्डिनल म्हणतात. ठीक आहे. कोणत्याला कॅटेगोरिकल म्हणतात, कोणत्याला इंटरवल म्हणतात. कधी कधी जे आहे ते याच्यामध्ये थोडंसं चेंजेस होत राहतात. ठीक आहे. मग ते चेंजेस काय, कोण कोणाचं कॉम्बिनेशन आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही याच्यात करता. म्हणजे तुम्ही जर का एखादी गोष्ट एक्सप्लेन करताय, तर अशी एक्सप्लेन, जेव्हा तुम्ही फॅक्ट सोबत ती गोष्ट एक्सप्लेन करता तेव्हा तुम्हाला सिरियसली घेतलं जातं. तुम्ही जर का विदाऊट फॅक्ट एखादी गोष्ट एक्सप्लेन करताय, तर तुम्हाला थोडं पण सिरियसली घेतलं जात नाही. ठीक आहे. मग जर का तुम्हाला कोणती गोष्ट एखाद्याला प्रोफेशनली समजून सांगायची आहे, तर त्याच्यामध्ये फॅक्ट्स हे खूप इम्पॉर्टंट आणि खूप मॅटर करतात. ठीक आहे. तर मग ते फॅक्ट तुम्ही कसे ऍड करू शकता? तुमच्या स्टॅटिस्टिकल नॉलेजने. त्याच्यामुळे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स शिकायचंय. ठीक आहे. आता नॉमिनल म्हणजे काय? असा कॉलम. आता नॉमिनल मध्ये आणि ऑर्डिनल मध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सांगा की एक ऑर्डर कोण रिप्रेझेंट करते ह्या दोघांमधला, कोणता वर्ड जो आहे तो तुम्हाला ऑर्डर सारखा सिमिलर वाटतोय? ऑर्डिनल. म्हणजे हा ऑर्डरवर काम करतो. कशावर काम करतो? ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय? रँकिंग. ऑर्डर म्हणजे काय? रँकिंग. आता ज्या ज्या गोष्टींना रँकिंग असते त्या सगळे ऑर्डिनल कॉलम्स आहेत. आता रँकिंग कशात प्रोव्हाइड होते? न्यूमेरिक्स मध्ये. लेटर मध्ये कधी होते का? नाही. बट आपल्याला माहिती की लेटरमध्ये पण थोडीफार रँकिंग जी असते, जसं की ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड, एक्सेलेंट, गुड, बॅड, ही पण एक रँकिंग आहे. ठीक आहे. बट आपल्याला समजतंय. ठीक आहे. गुड म्हणजे काय? सगळ्यात टॉपचं नाही. एक्सेलेंट म्हणजे सगळ्यात टॉपचं असणार आहे. गुड म्हणजे 2 नंबर असेल आणि बॅड म्हणजे 3 नंबर असेल. ठीक आहे. आपल्याला हे समजतंय, पण ही पण काय? एक रँकिंगच आहे. ठीक आहे. सिम्पल. मग आता हे ऑर्डिनल कॉलम कोणते? नॉमिनल. आता नॉमिनल म्हणजे काय? ज्यांचा फिक्स सिक्वेन्स नाहीये. काय नाहीये? फिक्स सिक्वेन्स नाहीये. बट तो डेटा आहे कॅटेगरिकल मध्ये. आता मेल अँड फिमेल. ठीक आहे. यांचा काही सिक्वेन्स आहे का? कोणी आधी असू शकतं, नंतर असू शकतं. कलरचा काही फिक्स सिक्वेन्स आहे का? नाही. बट आहे कोणता डेटा? तो कॅटेगोरिकल. ठीक आहे. म्हणजेच नॉमिनल. कोणता आहे? नॉमिनल, जो की फिक्स सिक्वेन्स मध्ये नाहीये. ठीक आहे. त्या डेटाला काय म्हटलं जातं? नॉमिनल. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जर का असेल, तर त्याला म्हणतात कॅटेगरिकल. ते कोणता म्हणतात? कॅटेगरिकल. म्हणजेच हे कॅटेगरिकल म्हणजेच नॉमिनल प्लस ऑर्डिनल काय बनतो? कॅटेगरिकल. ठीक आहे. म्हणजे जर का तुम्हाला समजत नाही की हा नॉमिनल आहे किंवा ऑर्डिनल आहे, मग तो कोणता असणार आहे? कॅटेगरिकल. जो की डेटा ग्रुप मध्ये डिवाइड असतो. कशामध्ये डिवाइड असतो? ग्रुप्स मध्ये. एक ग्रुप क्लस्टरला तुम्ही काय करता? डिवाइड करता. ठीक आहे. त्याच्या प्रॉपर्टीच्या बेसिसवरती. मग तो कशात जातो? क्लस्टर मध्ये जातो. ठीक आहे. मग नॉमिनलचं बेस्ट एक्झाम्पल काय देतात? मेल, फिमेल अँड कलर. काय देतात? मेल, फिमेल अँड कलर. म्हणजे जेंडर कॉलम अँड कलर कॉलम. हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? नॉमिनलचे. ठीक आहे. झाले क्लिअर नॉमिनल. ठीक आहे. हा. आता ऑर्डिनल. ऑर्डिनल म्हणजे काय? ऑर्डर. आता ऑर्डरचे काय देतात एक्झाम्पल्स? सांगा. स्टुडंटचा रिझल्ट एक सिक्वेन्सने अरेंज होऊ शकतो. ठीक आहे. असं नाही म्हणत की नाही होऊ शकत. 1 2 3. हा, 1 2 3 4 म्हणजे ज्याला एक मार्क पडलाय त्याच्यापासून स्टार्टिंग करायची. हा, ठीक आहे. चालेल, ते पण एक आहे. ठीक आहे. अरे वा. इथं आवाज ऐकून आला का? हं? पलीकडे काम चालू आहे, वॅकेन्सी सुटले. डान्स क्लास होणार आहे. हा, डान्स क्लास होणार आहे. होणार तर आहे, पण त्याच्या आधी ते बनतंय पण. मग ते कशाला डेकोरेशनला गेले? नाही नाही नाही, डान्स क्लास प्रॉपर तिथं. आता जे तुम्ही बघताय ना तिथे, ते नॉईज कॅन्सलेशनच आहे. ठीक आहे. जो नॉईज होतो तो बाहेर नाही गेला पाहिजे. त्यांनी 3 लेअर ऍड केलेत आतमध्ये. ठीक आहे. एमटी पण ठेवलंय. त्याच्यानंतर ते पूर्ण त्यांनी सेटअपच केलेलं आहे. म्हणजे इथून एंट्री. हा, प्रोफेशनल तिथे गेल्यावर कळेल ना आपल्याला. आता तर तिथे वर्कर लोक आहेत. ठीक आहे. तिथे पण अनप्रोफेशनल होऊन जाईल. नाही हो, तिथे अनप्रोफेशनल नाही होणार. मी सांगतो तुम्हाला. तिथले डान्स टीचर येतात. ठीक आहे. येतात म्हणजे काम चालू असताना पण येतात. ठीक आहे. किती एकच आहे ना? हा, एकच. आता एकच येणार आता. ठीक आहे. आपण एकदा जाऊ, त्यांना आपले सगळे बॅच घेऊन जाऊ. ठीक आहे. डेमो द्या, डेमो.
त्यांनी पण असं एक केलेलं आहे. तुम्ही कधी अभिरुची मॉलला गेले? हो. गेलाय? हा. अभिरुची मॉल मध्ये एक बघा भूताची बोळ आहे वरती. हम्म. हा. गेले का त्या भूताच्या बोळीमध्ये कधी? नाही गेले का? आम्ही गेलो होतो लहानपणी 7वी ते 8वीत असताना गेलो. सातवीत होतो मी. मी नाही, मी 6वीत होतो. माझे मित्र ते 7वी 8वी असे आमचे सगळे होत आहे. तुम्हाला सांगेल नंतर माईक बंद करून मी. ठीक आहे. आता लेक्चरकडे फोकस करू, त्याच्यानंतर आपण गप्पा गोष्टी करू. ठीक आहे. हा. अरे वा महेश. हा. अरे महेश, कुठे आहे महेश तू? लक्ष दे. ठीक आहे. खिशामध्ये वगैरे फोन आहे का? इथे लक्ष द्या. आता नॉमिनल नॉमिनल म्हणजे काय? की मेल अँड फिमेल म्हणजे कॅटेगरीज मध्ये डेटा आहे, बट त्याला फिक्स ऑर्डर नाहीये. मग आता ऑर्डिनल मध्ये काय देतात तुम्ही? एज्युकेशन स्टेटस. पहिलं काय आहे? एज्युकेशन स्टेटस, जसं की 12th पास, ग्रॅज्युएशन. ठीक आहे. आपण म्हणू शकतो ग्रॅज्युएशन च्या पुढे आहे 12th. पुढे आहे का मागे? मागे आहे. ठीक आहे. आणि 12च्या मागे काय आहे? 10th. आणि 10च्या मागे काय? बालवाडीचा रिझल्ट. ठीक आहे. पहिली 9th आहे. ठीक आहे. 9th नंतर डायरेक्ट 5वी. ठीक आहे. असं पण असू शकतं डायरेक्टली 10वी फेस 16 नंबर फॉर्म. 16 नंबर, 17 नंबर फॉर्म. 17 नंबर फॉर्म. ठीक आहे. 17 नंबर फॉर्म नंतर ना मग परत 12वीला कोणता फॉर्म असतो? परत 17 नंबर फॉर्म. ठीक आहे. 17 नंबर फॉर्म. पहिला 17 नंबर, मग 17 नंबर. हा. 17A, 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 B, C. ठीक आहे. FY, ATKT. हा करायचं ATKT. हम्म. चलेगा. मग हे काय आहे? एक ऑर्डिनल आहे. काय आहे? ऑर्डर फॉलो करत आहे. आता ऑर्डर रेटिंगला नसतं. ठीक आहे. रेटिंगचा पण एक फिक्स सिक्वेन्स नाही आहे, तो डिफाईन केलेला आहे. बट युजर फिक्स सिक्वेन्स नाही करणार. जसं की मी एक केले तर हा 2 करणार आहे. ह्याचं मे बी 4 असू शकतं, 5 असू शकतं. ते काही असू शकतं. मग तो पण फिक्स डेटा नाहीये. मग तो पण कुठे जाणार आहे? नॉमिनल मध्येच जाणार आहे. ठीक आहे. मग जर का नंबर मध्ये असेल तर तो न्यूमरिकल मध्ये पण जाऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही कसं त्याला ट्रीट करणार हे तुमच्या रिपोर्टमध्ये मेन्शन असतं. ठीक आहे. जर का तिथं 1 2 3 मध्ये रेटिंग घेतोय मी, किंवा ABC मध्ये रेटिंग घेतोय. ठीक आहे. तर ABC मध्ये घेतोय, तो जाणार आहे कॅटेगोरिकल मध्ये, म्हणजेच नॉमिनल मध्ये. ठीक आहे. मी जर का नंबर्स मध्ये रेटिंग घेतोय, तर तू जाणार आहे न्यूमरिकल मध्ये. कशामध्ये जाणार आहे? न्यूमरिकल मध्ये. ठीक आहे. मग हे आहेत. आता कॅटेगरी ऑर्डिनल मध्ये काय असणार आहे? एज्युकेशन. काय असणार आहे तुमचं? एज्युकेशन वगैरे असणार आहे. आणि आता तुम्ही आहे कन्फ्युज. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जो आहे तो तुमच्या माइंडनुसार काय करताय? त्या कॉलमचा यूज करताय. कधी ऑर्डिनल म्हणून करताय, कधी कॅटेगरी नॉमिनल म्हणून करताय. ठीक आहे. मग तो जाणार आहे कॅटेगोरिकल मध्ये. किंवा नवीन एखादा कॉलम असेल आणि तुम्ही कन्फ्युज असाल, जसं की रिजन, सेगमेंट्स. ठीक आहे. की हे तुम्हाला असं वाटतं की नॉमिनल सारखे आहेत, पण तुम्हाला कधी कधी वाटतं की ऑर्डिनल सारखे आहेत, की हा प्रोडक्ट ह्याच्यापेक्षा बेस्ट आहे, त्याच्यामुळे तो वरच्या कॅटेगरीमध्ये जातोय. ठीक आहे. मग ही पण एक ऑर्डरच आहे. बट तुम्ही कन्फ्युज होते की ऑर्डर पण आहे, नॉमिनल पण आहे, असं जेव्हा तुम्हाला वाटतं, तेव्हा ते कशामध्ये असतं? कॅटेगोरिकल मध्ये. म्हणजे ह्या दोघांचं काय आहे? कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. समजलं हे पण? ठीक आहे. आता जाऊ आपण इंटरवल. ठीक आहे. आता इंटरवलचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं? इंटरवल म्हणजे काय असेल? कारण की हे पार्ट नाही करायचे. पार्ट करायचंय का? नाही. लॉजिक नाही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ऑर्डिनल समजलं की नॉमिनल ऑटोमॅटिक समजून जाते. ठीक आहे. ऑर्डिनल म्हणजे ऑर्डरमध्ये, नॉमिनल म्हणजे अनऑर्डर. बट आहे कशामध्ये? कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हे दोन्ही टाईपने ट्रीट करतोय, तेव्हा कोणतं असणार आहे? कॅटेगोरिकल. आता इंटरवल. इंटरवल मध्ये काय असतं? हा, ब्रेक. ठीक आहे, म्हणू शकतो. ठीक आहे. हा जेव्हा ब्रेक होतो, त्याला इंटरव्हल का म्हटलं आता? बरं, ब्रेक नंतर ना थोडीशी पिक्चर जरी असेल तरी त्याची स्टोरी लाईन चेंज होते. ठीक आहे. मग सस्पेन्स असतो. ठीक आहे. मग तुम्ही काय करता? जो तुम्हाला टाइम दिलेला असतो त्याच्यामध्ये प्रेडिक्शन करता. आता हिरोईनचं किडनॅपिंग होणार. ठीक आहे. हिरोच्या वडिला मरून जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हिरोची गाडी पंक्चर होणार. ठीक आहे. हा, तुम्हाला असं स्ट्रॉंग कोणत्या पिक्चरचा इंटरव्हल आठवतोय का? हा. कारण का आपल्या याच्यामध्ये काय इंटरवल म्हटलं की डायरेक्ट वॉशरूम. पिक्चर ब्रेकच असं वाटतं, पण इंटरवलचा मिनिंग तो नाहीये. ठीक आहे. इंटरवलचा मिनिंग वेगळा आहे. ठीक आहे. इंटरवलचा मिनिंग हा आहे की तुम्हाला ते 15 मिनिट डिस्कशनसाठी वेळ देतात, की तुम्ही काय पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. आम्ही कांतारा 2 बघायला गेलो होतो. हा. इंटरवल नंतर ना लाईटच गेली. आम्ही म्हणतो इंटरवल का समजत नाहीये, संपत नाहीये. ठीक आहे. आम्हाला समजलं इंटरव्हल झालाय. ठीक आहे. इंटरव्ह्यू नंतर ना लाईटच गेली. हा. मग त्याच्यानंतर ना लाईट आली आणि पिक्चर परत पहिल्यापासून चालू झाला. आणि त्यांनी पूर्ण पिक्चर जिथपर्यंत आला तिथपर्यंत आणला आणि चालू केला ऑडिओज बंद.
परत पिक्चर पहिल्यापासून चालू केला आणि परत पिक्चर 3x वरती थिएटरमध्ये बघत होतो. हा त्याच्यानंतर काय सांगायचं, मित्राची चुकी, गेलो आम्ही फन टाइमला. हा फन टाइम थिएटर एकदा तुम्हाला जर का एकदम चांगला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, तुम्हाला बाकीचे थिएटर जे आहेत ते असे आलतू फालतू वाटत असतील, एकदा फन टाइमला जाऊ द्या. तुम्हाला ते थिएटर एकदम दिवसभर तिथंच. हा दिवसभर तिथं नाही, पण तुम्हाला समजून जाईल की तुम्ही ह्याच्या आधीच्या थिएटर्स मध्ये मूवी बघितल्या होत्या. तेच भेटत. ते बेटर नाही, खूप बेटर आहे. ठीक आहे. हा चला, कॅटेगरिकल डेटा झाला. इंटरवल मध्ये काय आहे? पिक्चर. पिक्चर नाही, अशी गोष्ट की जी सस्पेन्स क्रिएट करते, म्हणजेच टेम्परेचर. काय आहे? टेम्परेचर. म्हणजे त्याचं फक्त आपण प्रेडिक्शन करतो. काय करतो? प्रेडिक्शन प्रिव्हियस डेटावरती. कोणत्या डेटावरती? प्रिव्हियस. की बाबा आता हे जे टेम्परेचर असेल तिथे, टेम्परेचरच बेस्ट एक्झाम्पल आहे इंटरवलचं. ठीक आहे. हा मग जर का तुमच्याकडे असा टेम्परेचरचा कोणता कॉलम असेल किंवा असा कॉलम असेल जो की फक्त प्रेडिक्शन देतोय, काय देतोय? प्रेडिक्शन. त्याच्यामध्ये प्रेडिक्टेड व्हॅल्यू आहे, त्याला काय म्हटलं आता? इंटरवल. म्हणजे असं होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे मी कस्टमरचा बिहेवियर अनालिसिस करतोय आणि मग मी ठरवतोय की हा ही गोष्ट परचेस करणार आहे का नाही करणार. ठीक आहे. मग हे काय झालं? एक प्रेडिक्शन झालं. काय झालं? प्रेडिक्शन. म्हणजे जर का एखादा असा कॉलम जर का तुमच्या डेटामध्ये ऍड होत असेल जो की प्रेडिक्शनवर डिपेंड आहे, ठीक आहे, तर त्या कॉलमला म्हटलं आता इंटरवल. काय म्हटलं आता? इंटरवल. ठीक आहे. मग इंटरवल नंतर ना पुढचा येतो रेशो. आता रेशो बद्दल काय माहिती तुम्हाला? 1:1. अजून करेक्ट आहे ना? 1:1 जर का केलं म्हणजे हाच आहे. जर का आपण असं घेतलं 1:1, तर हे असंच झालं ना 1:1. हा मग काय आहे? 1:1 = 1. करेक्ट. किती हुशार आहे. ठीक आहे. हा टू आता घेतला आपण, समजा ह्याचं काय येईल? टू. 2. करेक्ट. मग हे काय निघले? ऍव्हरेज जर का आपण केलं तर, ठीक आहे, ऍव्हरेजच असते. सगळ्या वरच्या नंबरची टोटल डिवायडेड बाय काउंट ऑफ नंबर. ठीक आहे. मग रेशो पण तेच आहे, ऍव्हरेज. काय ऍव्हरेज? तुम्हाला असं वाटतं की मी ह्या कॉलमची ऍव्हरेज काढणार आहे, ठीक आहे, याची मी ऍव्हरेज काढणार आहे, त्याची मी ऍव्हरेज काढणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला असं वाटतं की मी ह्याच्यावरती ऍग्रिगेशन तर यूज करणार आहे, बट ऍव्हरेज जास्त काढणार आहे आणि त्या कॉलमवरती मी मीनचे ऑपरेशन जास्त परफॉर्म करणार आहे. मग असे कॉलम असतात, तुमचं वेट, तुमची हाईट. ठीक आहे. मग असा डेटा जर का त्याच्यामध्ये असेल तर त्याला काय म्हटलं तर रेशो. काय म्हटलं तर? Ratio. रेशो. म्हणजे तुम्ही त्याची कॅल्क्युलेशन करणार आहे आणि डिवायडेड बाय काउंट ऑफ रोज करणार आहे. ठीक आहे. मग त्या कॉलमला काय म्हटलं तर रेशो कॉलम म्हटलं जातं. ठीक आहे. आणि न्यूमरिक. ठीक आहे. न्यूमरिक कॉलम्स मध्ये तर सेल्स, प्रॉफिट, सॅलरी, हे कोणते आहेत? न्यूमरिकल एक्झाम्पल आहेत. न्यूमरिकल हे जे आहे ते इंटरवल प्लस रेशोचं कॉम्बिनेशन आहे. कशाचं कॉम्बिनेशन आहे? इंटरवल प्लस रेशो. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ते ह्याच्यावरती जास्त फोकस करता, कॅटेगोरिकल आणि न्यूमरिकल. ठीक आहे. बट हे दोन एक्झिस्ट करतात आहेत. ठीक आहे. बट त्याच्या मागे हे दोन रन होतात आहेत, हा वाला पण आणि हा वाला पण. समजलंय? ठीक आहे. मग हे पण तुम्हाला माहित असणं इम्पॉर्टंट आहे. फक्त कॅटेगोरिकल आणि न्यूमरिकल म्हणून, ठीक आहे, तुम्ही कोणताही फॅक्ट प्रूफ नाही करू शकत. ठीक आहे. तुम्हाला जर का एखाद्या कॉलमला कॅटेगोरिकल म्हणायचं, त्याच्या बॅकएंडला काय असतं ते पण माहित पाहिजे. ठीक आहे. कॅटेगोरिकलच्या मागे काय आहे? नॉमिनल आणि ऑर्डिनल. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूमरिकलच्या मागे कोण आहे? इंटरवल आणि रेशो. ठीक आहे. हे कॉलम, हे जे टाईप ऑफ व्हेरिएबल्स आहेत ते काम करतात आहेत. ठीक आहे. हे फक्त काय आहेत की जास्त तुमच्या म्हणजे बोलण्यामध्ये असतात फक्त. ठीक आहे. न्यूमरिकल. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्येच डेटा टाइप्स पण आहेत. काय आहेत? डेटा टाइप्स. ठीक आहे. आता डेटा टाइप्स बद्दल तुम्हाला हवंय का लेक्चर? काय माहिती आहे डेटा टाइप सगळ्या? हा सांगा मग तुम्ही डेटा टाइप काय आहेत? चला. इंट, फ्लोट, अजून एकच मिनिट हा. बुलियन. माझा आवाज ब्रेक होत नाही ना ऑनलाईन? नाही सर. थँक्यू. फक्त एकच मिनिट हा, मी लॅन कनेक्ट केली आहे. इथं मला दोनच रे हे दिसतंय फक्त. असं वाटतं लॅन करून चुकी केली. लॅन मध्ये लाईट नाही आहे. चला द्या इथं लक्ष. हम्म. आता मोस्ट आस्किंग क्वेश्चन असतो इंटरव्ह्यू मध्ये, जर का तुम्हाला विचारलं तर, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हॅर, ठीक आहे, आणि हा कॅर. सॉरी, कॅर अँड व्हॅर कॅर. ठीक आहे. कोणाकोणाचं स्कूल झालं इथं?
तू झालं का तुमचं झालं का स्क्वेअर? नाही झालं तुमचं? तुझं झालंय? नाही नाही. ठीक आहे. एसक्यूएल स्टार्ट फॉर एस. शार्क ब्लू वेल. वर्क बेंच. ठीक आहे. माय एसक्यूएल वर्क बेंच. वेणुगोपाल अय्यर. मुक्तस्वामी वेणुगोपाल अय्यर. एसक्यूएल शिकवताना तसंच आहे. ठीक आहे. हा. मग हे त्याच्यातला पार्ट आहे. कॅर आणि व्हॅरकॅर मध्ये आता जे स्टुडंट आहेत ते बघू तुम्हाला एक्सप्लेन. बरं हे जे एक झालंच जे इंटरव्ह्यू मध्ये विचारतात. डेटा टाईप पायथॉन मध्ये शिकलेले कोणते आहेत ते सांगा. हे तर एसक्यूएलचे आहेत. int, string, float, boolean, बघू तू एक एक कव्हर करतोय का आपण किती होतं ते बघू. हा फर्स्ट int, इंट. ओके. string, स्ट्रिंग. ओके. float, फ्लोट. ओके. boolean, बुलियन. ओके. देन dictionary, डिक्शनरी. ओके. हा. list, लिस्ट. list, टप्पल. हा असू देत ना, आहेत ना टप्पल. टप्पल. ओके. सेट. व्हेरी गुड. हा झालं ना डिक्शनरी आता. हा ते ऑब्जेक्ट वेगळे मी एक्सप्लेन केलं ना. ऑब्जेक्ट म्हणजे ह्याच्यातलंच काहीतरी असू शकतं त्याच्यामध्ये मोस्टली एसटीआर असणार आहे. date, टाइम डेट. ओके. टाइम डेट. डेट अँड टाइम नाही. date time. ठीक आहे. टाइम डेट आणि डेट टाइम वेगळा आहे. ठीक आहे. हम्म. अजून क्रिश. फिनिश. 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 हॅलो. मी माझीच गाडी घेऊन गेलो चुकून. ज्युपिटरची चावी आहे ना तिथेच वरती असेल. नाही रे, मी कशाला गाडी चावी आणतो तुझ्या? मी माझ्याच गाडी चावी घेऊन आलोय. तिथेच का बघ तुझ्या कुठे ड्रेस मध्ये वगैरे. चला, एवढंच आहे. कॅरेक्टर स्ट्रिंग झालं की कॅरेक्टर कधी शिकवलं पायथॉन मध्ये? गुगलने शिकवलं. गुगलला पण सर्च करायला तुम्हाला सांगावं लागतं की सरांनी क्वेश्चन काय विचारलाय. ठीक आहे. तुमचं सर्चिंग चांगलं पाहिजे. प्रॉम्प्ट चांगला पाहिजे. ठीक आहे. ते शिकण्यापेक्षा हे शिका. ते ऑटोमॅटिक चांगलं होईल. अजून काय राहतंय का ऑनलाईन मध्ये ऑफलाईन मध्ये? अजून असे 2 डेटा टाइप्स राहतात आहेत. Range, ओ रेंज. रेंज फंक्शन आहे. ऑब्जेक्ट Array, झालं रे. array. अरे. अरे. ठीक आहे. अरे. 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 ठीक आहे. एक फंक्शन आहे अरे. हा. अरे आहे. अरे. ठीक आहे. हा. अरे. हा. अजून अरे एक फंक्शन नवीन आले. पायथॉन नाही ऐकलं ते स्वतः त्यांच्या माणसं पाठवतील तुमच्यामधून अनइन्स्टॉल मारतील. आणि मग तुमचे स्वतः फी पण भरतील. जावा शिका म्हणतील आणि थोडंफार जावाला पण बदनाम करा. हा. ChatGPT रेंज पण म्हणते. चॅट जीपीटी रेंज पण म्हणताय. आपण नाही म्हणायचं. हा. पुढे थोडी ओ अरे. data frame, थांबा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? data frame, डेटा फ्रेम. ठीक frame. आहे. मग तेच आपण कशात क्रिएट करतो? पीडी मध्ये. हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत ना. 2च्या ऍडव्हान्स मध्ये शिकलो ज्यासाठी आपण लायब्ररीज यूज केल्या. ठीक आहे. हे तर तुम्ही सगळे विदाऊट लायब्ररीज केले इथून वरचे. ठीक आहे. यासाठी पण लायब्ररी लागते. ठीक आहे. मग हेच तर 2 इम्पॉर्टंट होते. ठीक आहे. पांडास डेटा फ्रेम. मग कसे सांगितले तुम्ही? ठीक आहे. कसं काय आलं तुम्हाला? चुकून झालं. ठीक आहे. अरे. हा. ही म्हणते 2D अरे. डिक्शनरी. स्मॉल डिक्शनरी कॅपिटल डिक्शनरी. कर्ली ब्रॅकेट वाली डिक्शनरी. हे म्हणलं पाहिजे. की व्हॅल्यू पेअर वाली डिक्शनरी. हा. येथे लक्ष द्या. कॅर आणि व्हॅरकॅर मध्ये पण फरक सांगतो. ठीक आहे. आता समजा मी इथं एक लिमिट असते. तुम्ही काय ऍड करता? लिमिट ऍड करत असता की एखादी त्याला म्हणतात टेक्स्ट लेंथ. काय म्हणता? Text length. टेक्स्ट लेंथ. की एखाद्याचं बाबा नाव किती मोठं असलं पाहिजे.
ठीक आहे, मग तेच एक्झाम्पल वेणुगोपाल अय्यर. ठीक आहे. हा, त्याचं नाव जे आहे ते स्टार्ट कुठून होतं आणि एंड गोव्यामध्ये होतं. ठीक आहे. हा, मग एवढं मोठं नाव असेल तर आपल्या डेटाबेसचं स्टोरेज वाढणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला फिक्स लेंथ हवी की बाबा ह्याचं नाव बाबा असं एक माणूस असेल की ज्याचं नाव 20 अक्षराचं असेल म्हणजे लेटर्सचं असेल, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या डेटाबेसला पण ऍक्सेप्ट नाही करायचं, कारण का मे बी त्याने एखादी की प्रेस करून ठेवली असेल, ते टाईपच होत चाललं असेल आणि चुकून त्याने एंटर दाबलं तर स्पेस कोणाचं जाणार आहे, माझंच जाणार आहे. ठीक आहे, मग मला त्याची लिमिट सेट केली 2020 दोन्हीकडे. बट आता मी जर का हे यूज करतोय तरी सेम काम होणार आहे, हे यूज करतोय तरी सेम काम होणार आहे. बट डिफरंट कुठे आहे? डिफरंट येतो जेव्हा आपण डेटा स्टोअर करतो तिथे. ठीक आहे, हा जास्त मेमरी कंझ्युम करतो, हा कमी मेमरी कंझ्युम करतो. ठीक आहे, मी इथे लिमिट देतोय फॉर एक्झाम्पल 20. ठीक आहे, इथं पण किती दिलंय 20. आणि एखादा पर्सन इथे इंटर करतोय साई. काय इंटर करतोय? साई. मग इथं पण आता दोघांमध्ये फरक सांगतो कसं इंटर होणार. तुम्ही आता स्ट्रिंग शिकलाय म्हणून तुम्हाला अजून चांगलं समजेल. ठीक आहे, हा साई नावाचा पर्सन आहे, हा इथे इंटर करणार आहे. काय करणार आहे आता? इंटर. आता जेव्हा तो व्हॅरकॅर 4 थ्रू डेटाबेसमध्ये जातो, तो कसा स्टोअर होतो तो बघा. ठीक आहे, साई किती लेटर्स आहे मला सांगा? 3. मग इथं साई पहिलं लिहिलं जातं आणि इथून पुढे जेव्हा स्ट्रिंग मध्ये एखादी स्पेस येते, त्या स्पेसला पण काय असते? व्हॅल्यू असते. मग इथून पुढे तो जे आहे तो 17 स्पेसेस ऍड करणार. किती स्पेसेस ऍड करणार? 17 स्पेसेस ऍड करणार. ह्याला किती बनवणार? 20. म्हणजे ह्याची फिक्स लेंथ तो किती ठेवणार आहे? 20 ठेवणार आहे. बट व्हॅरकॅर तसं नाही करत. म्हणजे ह्याच्या पुढे जर का समजा आदित्य आला, ठीक आहे, तर याची पण लेंथ तो किती करणार? ह्याचे कॅरेक्टर फुलफिल झाले. ठीक आहे, 6. मग 14 स्पेसेस ऍड करणार. किती स्पेसेस ऍड करणार? 14. म्हणजे ह्याची पण 20 आहे लेंथ, याची पण 20 लेंथ आहे. बट हे स्पेसेस एक्स्ट्रा माझ्या डेटाबेस मध्ये काय खातात? स्टोरेज खातात. पण व्हॅरकॅर तसं नाही करत. व्हॅरकॅर काय म्हणतो, मी तेव्हाच याला एरर शो करेल जेव्हा हा 20च्या पुढे जातोय. ठीक आहे, बट जर का त्याने साई सेव्ह केलं तर साईला जे इंडेक्सिंग मिळणार ती 3चीच मिळणार आहे. त्याची लेंथ किती असणार आहे? 3. नो एक्स्ट्रा स्पेसेस त्याच्यामध्ये ऍड असणार आहे. ठीक आहे, एकही एक्स्ट्रा स्पेस त्याच्यामध्ये नसणार आहे. आदित्यला पण सेम. ठीक आहे, हा 5 आहे बट हा रूल ब्रेक ब्रेक करतोय का? नाही. मग रूलच्या अंडर आहे तर तो 5च लेटरचा स्टोअर, 6च लेटरचा स्टोअर होणार आहे. समजले? मग हा व्हॅर कॅर आणि कॅर मध्ये फरक आहे. राहील लक्षात? ठीक आहे, आणि जास्त कोणतं यूज केलं जातं? हे यूज केलं जातं. ठीक आहे, कारण की हे कमी मेमरी खातं, हे जास्त मेमरी खातं. ठीक आहे. चलो, आता डिस्कस करू आपण पॉप्युलेशन अँड सॅम्पल. त्यासाठी जो आपण आपलं एक PDF आहे त्याच्याकडे मी तुमच्या ग्रुपवर शेअर करतो. प्रेझेंटेशन. ठीक आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस आहे का? नाहीये. ठीक आहे. हा, POP आणि PPT मध्ये फरक आहे. ठीक आहे. हा, चला आता स्टॅटिस्टिकची आहे. ठीक आहे, आपण शिकतोय स्टॅटिस्टिक. ह्याच्या आधी आपले काय काय टॉपिक्स कव्हर झालेत सांगा जरा मला एकदा. टाइप्स ऑफ टाइप्स ऑफ व्हेरिएबल, थक्स ऑफ हिंदुस्तान. अरे काय, त्याच्या आधी पण तर काल शिकलो की आपण टाइप ऑफ डेटा, त्याच्यानंतर टाइप ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर डेटा टाईप शिकलोय. ठीक आहे, आता डेटा टाईप झाले ना आपले, किंवा अरे अँड देन आता आपण शिकणार आहे सॅम्पलिंग टेक्निक्स. काय शिकणार आहे? सॅम्पलिंग टेक्निक्स. आता सॅम्पलिंग टेक्निक्स शिकायच्या आधी तुम्हाला 2 गोष्टी माहित पाहिजे, पॉप्युलेशन अँड सॅम्पल. काय माहित पाहिजे? पॉप्युलेशन अँड सॅम्पल. आता पॉप्युलेशन म्हणजे काय, समजा होल वर्ल्ड. ठीक आहे, किंवा एंटायर डेटा सेट. ठीक आहे, किंवा एंटायर डेटा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आणि पॉप्युलेशन म्हणजे काय?
सबसेट सॉरी पॉप्युलेशन नाही, सॅम्पल म्हणजे काय, सबसेट ऑफ पॉप्युलेशन. सॅम्पल म्हणजे काय, सबसेट ऑफ पॉप्युलेशन म्हणजे सबसेट ऑफ एंटायर डेटा. ठीक आहे, याला म्हटलं आता सॅम्पल. ठीक आहे, मग ह्या सॅम्पल मध्ये पॉप्युलेशन मध्ये काय फरक आहे? ठीक आहे, तर आपण पॉप्युलेशन वरती काम करण्यापेक्षा त्याच्या सॅम्पल वरती काम करतो आणि त्याच्यातून एखादं कन्क्लुजन बाहेर काढतो, आणि तेच कन्क्लुजन जे आहे ते ऑल ओव्हर पॉप्युलेशन वरती अप्लाय केलं जातं. जसं की आता आपण म्हणतो की जे पण आता आपण म्हणू शकतो की जे आता इंडियामध्ये लोक मरतात आहेत. ठीक आहे, हा, म्हणजे डेथ होते त्यांची. ठीक आहे, मग ऍव्हरेज एज काय जगण्याचं इंडियामध्ये? जर त्याच्यामध्ये फॅक्टर्स कोणते इन्क्लुड आहेत? पोल्युशन आहे. ठीक आहे, हेल्थ केअर सेक्टरचा मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, हा, त्याच्यानंतर ना म्हणजे होतं ट्रीटमेंट. ठीक आहे, चांगल्या. ठीक आहे, किडनीचं ऑपरेशन शेजारच्याच होतं, किडनी याची काढली, ते केस बघितले का तुम्ही? ठीक आहे, इन्फॉर्मेशन गलत मिळाली. हा, गलत मिळाली होती. ठीक आहे, पण पेशंट तर जागा होता. ठीक आहे, हा, अरे आमच्या इथल्या शेजारच्या माणसासोबत पण झालेलं आहे. ठीक आहे, तो जखम नीट करायला गेला होता, त्या जखमेमध्ये कापूस भरला होता आणि वरतून टाके मारले होते. डॉक्टरला समजलंच नाही की त्याच्या आतमध्ये कापूस आहे. हा, विसरला असेल. हा, माणूसच आहे शेवटी. विचार करा, कैची वेची विसरला असतं आतमध्ये. फक्त ना मग पैसे भरून MBBS. बरं झालं माणूस आहे शक्यतो. हम्म. मग त्याच्यामुळे मग कोणते परत ऍक्सिडेंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये नवले ब्रिजचा एक मोठा हात आहे. ठीक आहे, हा, ज्यांनी ऍव्हरेज एज कमी करण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले केलेला आहे टाइम टू टाइम. ठीक आहे, मी रोज त्या ब्रिजवरून ये जा करतो. त्याच्यामुळे म्हणते कोणतं लेक्चर लास्ट होईल ते सांगता येत नाही, पूर्ण लक्ष देऊन ऐकत जा. ठीक आहे, हा, रेकॉर्डिंग बरोबर सर. पहिली गोष्ट तर घबराना नाही, और रेकॉर्डिंग सारे सेव्ह कर रखने. ठीक आहे, हा, खरंच काय होईल ते सांगता येत नाही. ठीक आहे, सर एक पासपोर्ट साईज फोटो. माझा फोटो घ्यायची काहीच गरज नाही. ऑलरेडी प्रोफाईल मध्ये आहेत फोटो माझे. ठीक आहे, ते यूज केले तरी चालतील. पण काय सांगते ते, माझा फोटो शोधता शोधता तुमचा फोटो लागायचा. हा, रूल फक्त माझ्यावर ऍप्लिकेबल नाहीये, तुमच्यावर पण नाही. ठीक आहे, नवले ब्रिजचे पण छोटे भाऊ बहीण कुठेतरी असते. ठीक आहे, ब्रिज फक्त एकच नाही इंडियामध्ये, भरपूर ब्रिज आहेत. ठीक आहे, काय सांगते ते झेड ब्रिज त्याच्या मावशीचा असेल. हा, नंतर रोज गाडीवर येतच आहे. हा, सर तुमची इच्छा आहे का आम्ही क्लासला माझी इच्छा आहे की तुम्ही कोणीच मला झेड ब्रिज वर नको दिसावं. ठीक आहे, माझी इच्छा, बाकी काही नाहीये. दिसले तर मग मी नेक्स्ट लेक्चर मध्ये बघेल तुम्हाला. फोटो काढून ठेवा. आता तुम्ही असं नका म्हणू की तुम्ही काय येणार आहे. मी काय येणार आहे, कारण की माझा फोन सारखा खराब होतो. ठीक आहे, मग मी त्याच्यासाठी भोसले शिंदे आर्केड मध्ये जात असतो. ठीक आहे, हा, त्याच्यामुळे मी ते देतो. बरं, आता त्या लक्ष येत आहे आपल्याला शिकायचं. हा, पॉप्युलेशन अँड सॅम्पल. आता जे आहेत रिसर्चर जे असतात ते काय करतात की त्यांच्यासाठी पॉसिबल नसतं की पूर्ण डेटावर काम करणं. मग ते काय करतात, एक सॅम्पल बाहेर काढतात. मग हे सॅम्पल बाहेर काढण्याचे पण काही प्रोसेस असतात. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर दोन प्रोसेस आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा एक ऍडव्हान्स पण प्रोसेस आहे. ठीक आहे, फर्स्ट आहे रॅन्डम सॅम्पलिंग टेक्निक, ज्याच्यामध्ये तुम्ही रॅन्डमली डेटा सिलेक्ट करता, ज्याच्यामध्ये कोणताच बायस तुमचा त्याच्यामध्ये ऍड नसतो की तुम्हाला फक्त ह्याच रिजन मधले जास्त हे घ्यायचे. मग त्यांनी जर का तुमचं सिलेक्शन प्रोसेसमध्ये जर का तुमचा बायस ऍड झाला, ठीक आहे, तर मग काय होतं की रिझल्ट एक साईडच्या फेवरमध्ये जाऊ शकतो किंवा आपण चुकीच्या रिझल्टकडे जाऊ शकतो. ठीक आहे, जसं की आम्हाला बघायचं की जे पण इंडियामध्ये एम्प्लॉईज आहेत त्याचं ॲव्हरेज इन्कम किती आहे. दिसतं ना, तर ते दिसतं 70 ते 80 हजार. ठीक आहे, किती दिसतं? 70 ते 80 हजार. पण तेवढं ऍक्च्युअल मध्ये आहे का? नाहीये. ठीक आहे, फ्रेशरला ॲव्हरेज सॅलरी जी मिळते, ठीक आहे, ती दिसताना दिसते 20 to 22 थाउजंड. पण ऍक्च्युअल मध्ये तेवढी मिळते का? नाही. स्टुडंट फ्री मध्ये पण इंटर्नशिप करतात आहेत. ठीक आहे, सिम्पल आहे. मग त्यांचं किती दिसतंय इन्कम? झिरो. किती दिसतंय? झिरो. त्याला म्हणतो आपण अनपेड. काय म्हणतो? अनपेड. ठीक आहे, बट मी जर का आता सर्वे करतोय आणि मी सर्वे करायला जर का आयटी कंपनी चूज केली, ठीक आहे, तर तिथं मला सगळे असेच पर्सन मिळणार आहेत ज्यांना सॅलरी मिळतीये. ठीक आहे, तिथे असे खूप कमी असतील इंटर्नशिपला, 2 ते 3च जण असतील ज्यांची सॅलरी झिरो असेल. आणि मी जर काय ऍव्हरेज काढली त्या कंपनीची आणि म्हटले की ह्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईची सॅलरी 25,000 आहे. किती आहे? 25,000. मग तो म्हणजे मी तर झिरोच घेतोय. मध्ये ऍक्च्युअल डिसिजन झालंय का? नाही.
त्या डेटा सेटमध्ये आउटलायर पण प्रेझेंट आहेत. काय आउटलायर? आउटलायर म्हणजे असे लोक, ठीक आहे, ज्यांना 2.5-3 लाख रुपये पगार आहे मंथली. ठीक आहे, मग त्या झाल्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. ते काय झाल्या त्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. आणि ही काय झाली? ही पण एक एक्स्ट्रीम व्हॅल्यूच आहे. ही पण काय एक एक्स्ट्रीम व्हॅल्यू जी डेटा सेट पेक्षा लांब आहे. आणि बाकीचे जे कमवतात ते कमवतात 35, 40, 50, 55 अगेन त्याच रेंजमध्ये जे आहे ते त्यांचं अर्निंग आहे. पण 2-3 एक्स्ट्रीम व्हॅल्यू आल्या, ह्या पण एक्स्ट्रीम व्हॅल्यू आल्या. मग ह्या डिटेक्ट कशा करायच्या? तर त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने तुम्हाला इझिली समजतात. हे कारण का तुम्हाला नंबर्समध्ये डेटा नसेल समजत, पण व्हिज्युअल्समध्ये डेटा समजतो. त्यासाठीच तुम्ही डेटा व्हिज्युअलायझेशन परफॉर्म करता. आणि त्याच्यामुळे स्टॅटिस्टिक आहे की तुम्ही ज्या डेटावर काम करताय तो डेटाचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. ठीक आहे, तुम्हाला डिस्ट्रीब्युशन शो करण्यासाठी पाय चार्टची हेल्प नाही होत, तर तुम्हाला हिस्टोग्राम, स्कॅटर प्लॉट आणि आपला बॉक्स प्लॉटची हेल्प होत आहे. ठीक आहे, आणि कोरिलेशन जर का फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला हिट मॅप असतो आणि स्कॅटर प्लॉट असतो. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला 2 कॉलम मध्ये रिलेशन कसं आहे ते बघायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं की सॅम्पल काढणं काय इम्पॉर्टंट आहे. सॅम्पल काढताना पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. मग ह्या ज्या चुका आहेत त्या नको व्हाव्यात म्हणून आपण कसा सॅम्पल बाहेर काढायचा? मग त्या सॅम्पलला पण एक साईज असते. काय असते? साईज. ठीक आहे, मग त्याच्या थ्रू जे आहेत ते सॅम्पलिंग टेक्निक जे आहेत ते इन्व्हेंट केल्या. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर सॅम्पलिंग टेक्निक आणि ज्याचं अॅक्युरेसी पण चांगली आहे अशी सॅम्पलिंग टेक्निक आहे रँडम फॉरेस्ट, ज्याच्यावरती मशीन लर्निंग मध्ये अल्गोरिदम्स पण आहेत. ठीक आहे, त्याला इन्सेम्बल लर्निंग मध्ये येते. कशामध्ये येतं? इन्सेम्बल लर्निंग. आता म्हणजे आपली जसे असेंब्ली असते, वोटिंग कंडक्ट केली जाते, एखादं बिल पास करायचं असेल तर सेम तसंच मशीन लर्निंग मध्ये पण आहे. ठीक आहे, ते एक अल्गोरिदम आहे. काय आहे? अल्गोरिदम. ठीक आहे, मग समजलंय पॉप्युलेशन म्हणजे काय? एंटायर डेटा सेट अँड देन सॅम्पल म्हणजे काय? सबसेट ऑफ. ठीक आहे, पॉप्युलेशन अँड एंटायर डेटा सेट. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर आता फर्स्ट सॅम्पलिंग टेक्निक आहे. ठीक आहे, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग टेक्निक. ठीक आहे, हा, हे प्रोबेबिलिटी ऑफ सॅम्पलिंग तेच आहे. ठीक आहे, हा, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग टेक्निक म्हणजे काय? मी चूज करतोय रॅन्डमली. काय करतोय? रॅन्डमली. समजा हा माझ्याकडे डेटा सेट आहे. ठीक आहे, आणि हा डिवाइड आहे 4 रिजन मध्ये. किती रिजन मध्ये? 4. आणि मी काहीतरी सर्वे करतोय की ह्यांचं ऍव्हरेज इन्कम काय. ठीक आहे, मग इकडे समजा पुणे, नाशिक आहे. ठीक आहे, सोलापूर आहे, आणि समजा इकडे अजून एक शहर घ्या कोणतं तरी, लातूर आहे. काय आहे? लातूर. ठीक आहे, असे शहर आहे. ठीक आहे, मग आता मला माहिती की इथं आयटी सेक्टर आहे, नाशिकमध्ये पण आयटी सेक्टर आहे. ठीक आहे, बट इथं दोघांमध्ये पण आहेत, नॉर्मल नॉर्मल कंपनीज आहेत, पण असं नाही की त्याचा लार्ज अमाऊंट ऑफ काउंट आहे. ठीक आहे, बट आहेत तिथे पण. ठीक आहे, आयटी जॉब्स मग इथं पण आहेत. ठीक आहे, मग काही लोक वर्क फ्रॉम होम पण करत असतील तिथून. ठीक आहे, मग ते पण तिथंच झाले, त्यांचं लोकेशन तिथं दिसतंय म्हणल्यावर. ठीक आहे, मग सिंपल जेव्हा मी जर का आता ऍव्हरेज इन्कम काढायचं आहे आणि मला माझ्या 4 स्टेट हे आहेत, सॉरी 4 सिटीज आहेत ह्या. ठीक आहे, मी जर का फोकस केला पुण्यावरती. ठीक आहे, पुण्यामधून मी काय केलं, मला सांगितलं 100 लोकांचा सॅम्पल काढा, आणि मी 75 लोक पुण्यामधलेच घेऊन आलो. ठीक आहे, तर मी एक्झॅक्ट ऍव्हरेज सॅलरीपेक्षा खूप लांब असणार आहे जे पण आन्सर करेल ते. ठीक आहे, बट मला ऍक्युरेट आन्सर हवा असेल तर मी काय करणार? ह्यांच्यामध्ये रॅन्डमली सिलेक्शन करणार. कसं सिलेक्शन करणार? रॅन्डमली. मग मी ह्याला काय करणार? एकच डेटा कन्सिडर करणार. ठीक आहे, आणि देन ह्याच्यामध्ये फक्त ह्याला सांगणार की मला 100 लोक हवेत. किती लोक हवेत? 100. आणि हा असेल 10K लोकांचा डेटा. मी 10K वरती ऍक्च्युअल काम करतोय का? नाही. त्याच्यामधले फक्त 100 लोक मी रॅन्डमली सिलेक्ट केलेत, लॉटरी सिस्टम सारखे. ठीक आहे, मग त्या 100 मध्ये मला पण माहित नाही की पुणे रिजन मधून किती आलेले आहेत. ठीक आहे, मग मी ह्याचं काय करतोय? आउटपुट बाहेर काढतोय. काय बाहेर काढतोय? आउटपुट. मला असं समजलं त्याच्यामधून की 35K ऍव्हरेज सॅलरी आहे. ठीक आहे, हे मला कशा समजलं? जेव्हा मी रॅन्डम सॅम्पलिंग टेक्निक यूज केली. म्हणजे रॅन्डमली म्हणजे काय? लॉटरी सारखं कोणाचाही नंबर लागू शकतो त्या 100 मध्ये. ठीक आहे, आणि कोणाचा नंबर लागला हे पण मला समजणार नाही. ठीक आहे, कारण का ते काय आहे? रॅन्डमली. आणि जेव्हा तुम्ही एक रन बटन वरती क्लिक करता, कशावर क्लिक करता? रन वरती, आणि त्याच्यानंतर 35K आलं आणि तुम्ही अगेन रन वर क्लिक केलं, अगेन डेटा रॅन्डमली चूज होतो. काय होतो? अगेन डेटाला शफल केलं जातं, जो डेटा बाहेर काढला जातो परत आत टाकला जातो, शफल केलं जातं, अगेन रॅन्डमली डेटा सेट बाहेर काढला जातो. मे बी 34K होऊ शकतं. ठीक आहे, नेक्स्ट रनला म्हणजे थोड्या वेळा रन करणार, डेटा काय होत राहणार? मूव्ह होत राहणार, कारण की 100 लोक मग चेंज होत राहणार. ठीक आहे, मग तुम्हाला आता करंट आन्सर किती मिळालं? 34K. समजलंय? जेव्हा तुम्ही एखादं रॅन्डम सॅम्पलिंग टेक्निक यूज करत असता तेव्हा दरवेळेस तुमचं प्रत्येक कंपायलेशनला आउटपुट जे असतं ते चेंज होतं. ठीक आहे, चेंज होण्याची पॉसिबिलिटी 90% असते. ठीक आहे, फिक्स राहण्याची फक्त 10% असते. ठीक आहे,
आता जो आपण अजून थोडंसं पुढे समजले, रॅन्डम सॅम्पलिंग टेक्निक आहे, जिथे डेटा जो आहे तो रॅन्डमली चूज केला जातो. ठीक आहे. आता देन त्याच्यानंतर ना स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग टेक्निक. आता स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग टेक्निक ह्याच्यापेक्षा थोडीशी ऍडव्हान्स आहे. काय थोडीशी ऍडव्हान्स. ठीक आहे. पण ह्याचा जास्त यूज केला जात नाही. ठीक आहे. हे काय म्हणतात की इंटायर डेटा सेटला एका कॅरेक्टरिस्टिकच्या बेसिसवरती डिवाइड करा. काय करा? डिवाइड करा. ठीक आहे. कोणती एक कॅरेक्टरिस्टिक पकडा आणि त्याला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करा. किती पार्ट्स मध्ये? दोन. आता दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करणारी कॅरेक्टरिस्टिक कोणती आहे तुमच्या नजरेमध्ये? सांगा. की मला जर का तुम्ही सगळे बसलेत आणि मला सांगितलं की तुमच्यामध्ये दोन टीम करा. ठीक आहे. माझ्याकडे कोणती अशी कॅरेक्टरिस्टिक आहे की मी तुमची टीम करू शकतो? जेंडर कोणती आहे? जेंडर. लगेच एक फिमेल टीम करेल, एक मेल टीम करेल. ठीक आहे. कोण जिंकेल तुम्ही सांगा? फिमेल जिंकेल. ठीक आहे. नाही नाही, तुम्ही सांगा, मग आपण ठरवू कोण जिंकेल. ठीक आहे. डिपेंड करतं ते कशासाठी टीम बनली. कशासाठी टीम बनवायची? मारामारीसाठी बनवली तर हा, आपण नाही बनवणार, पण आपण फिमेल जिंकेल तरी पण. ठीक आहे. कारण की ह्यांनी फक्त काय केलं की चलो हे रावडा डायरेक्ट ए रावडा ट्रिप वर्षभरासाठी. ठीक आहे. हा, नुसतेच बीच अँड बीच. ठीक आहे. बिना पाण्याचे 3 टाइम जेवण 5 स्टार हॉटेलचा आणि प्लस IT कंपनीच्या एन्व्हायरमेंट मध्ये. शेजारी सगळ्या IT कंपनीच आहेत. ठीक आहे. एवढं आहे. प्लस मशाज वेगळी. कंपनीची ट्रीटमेंट. हा, एकदम टांगून बांधून, म्हणजे असं पॅटर्न वेगवेगळे. ठीक आहे. बस सर डिझाईन. तेच ना, आता काय करा, एवढा मोठा सर्कलच काढला म्हणजे. हे अमिबा काढले का तुम्ही? स्कूलमध्ये काढलाय, कॉलेजमध्ये? पेन पेपर होती का? हम्म. पेन पेपर म्हणून प्रोव्हाइड केलाय. अमिबा, हा ना, अमिबा खूप अवघड आहे. ठीक आहे. अरे अमिबा काय, असं असं काढलं तरी लोक अमिबा म्हणतील. हा, तरी पेनने काही काढावं आणि पेपरने काही काढावं. त्याच्यात तर असं आहे की खोडत पण नाही आपण त्याला काढल्यानंतर. ठीक आहे. ते बिचार ऍडजस्ट होतं कसंही बनवा तुम्ही. हा, अमिबा काय काय मग? सेल. काय सेल आहे? सेल आहे. Animal. Animal. युनिसेल्युलर Animal. अॅनिमल आहे. सेल असतो. पाण्यात असतो. तो पाण्यात असतो. एकच सेल असते, एक पेशीय सजीव. हम्म. अजून सजीव, सजीव. सजीव, निर्जीव. ओके. नसणार. निर्जीव तर नसणार. बरं, चला, टॉपिक भटकतोय. अध्यक्ष महोदय इथे लक्ष द्या. हा, हे दोन पार्ट्स आहेत. मग तुम्ही काय करता, डेटाचं आता कसं असतं ते बघा. जेव्हा तुम्ही डेटा जो आहे तो एका कॅरेक्टरिस्टिकच्या बेसिसवरती डिवाइड करताय. ठीक आहे. मग सिंपल हा पार्ट वेगळा होतो क्लस्टरचा, बट ह्याच्यामध्ये एक आहे. ठीक आहे. समजा हा 10,000 लोकांचा डेटा आहे. त्याच्यामध्ये 7K जे आहेत ते फिमेल्स आहेत आणि मेल जे आहेत ते 3K आहेत, असं समजा. ठीक आहे. मग हे 3K जे आहेत, हे मेल्स, हे सेपरेट काढले जातात इथे. ठीक आहे. ह्यांचा एक सॅम्पल बनतो. मग काय बनतो? सॅम्पल. कारण की तुम्ही एंटायर डेटामधून एक असा सबसेट बाहेर काढलाय. काय बाहेर काढलाय? सबसेट. ठीक आहे. आणि देन ऑटोमॅटिकली यांना पण जे आहे ते बाहेर काढलं जातं आणि यांच्यावरती सेपरेट रिसर्च कंडक्ट केली जाते. याच्यावरती सेपरेट रिसर्च कंडक्ट केली जाते. मग यांची जी इन्कम आहे ती समजा दिसते 50K आणि यांची इन्कम जे दिसते ते समजा दिसते 51K. ठीक आहे. अशी दिसते. मग काय दोघांमध्ये पण फरक आहे. मग जर का मला कंबाईन करायचं झालं आणि नंतर ना ऍव्हरेज इन्कम काढायचं झालं तर मग काय आहे? 50,500 येईल. काय येईल? 50,500. ठीक आहे. ही यांची ऍव्हरेज इन्कम येईल डॉलर्समध्ये. कशामध्ये? डॉलर्समध्ये. हं. एवढा इन्कमचं टार्गेट ठेवा तुम्ही. ठीक आहे. हा, डॉलरमध्येच भेटली पाहिजे सॅलरी. भलेही 10 रुपये भेटू द्या, पण डॉलर्स मध्येच आले पाहिजे. ठीक आहे. हा, 10 रुपयामध्ये किती झालं? काय 10 रुपयामध्ये किती डॉलर? 2 बडीशॉप तर येते. हा, बस झाले. ठीक आहे. हा. चुकून मध्ये नाव घ्यायचं. हा, ते पण एक आहे. त्याच्यासाठी पण हो, तुमचा हाल
पण नको अंबानीजला, अजून अदानीजला वाईट वाटेल. ठीक आहे, तुम्ही त्यांच्या मनाची काळजी घ्या ना. कशा कशामध्ये पुढच्या जन्मामध्ये व्हा, पुढच्या जन्मामध्ये आंबा. त्यांचा लास्ट जन्म चालू आहे. असं काही नाहीये, द्या इथे लक्ष. हा, ही एक सॅम्पलिंग. आता सॅम्पलिंग टेक्निक आपण पूर्ण कव्हर करू, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला पूर्ण मॅथमॅटिक्स असेल मग तुमचं. सॅम्पलिंग टेक्निक्स मध्ये समजले. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग टेक्निक मध्ये जेव्हा तुम्ही सॅम्पल बाहेर काढता, त्याच्यानंतर कोणतंच फिल्टर त्याच्यावर अप्लाय केलं जात नाही. एक सिंगल फिल्टर तुम्ही फक्त काय करता, स्ट्रॅटिफाईड मध्ये अप्लाय करता. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग टेक्निक मध्ये डेटा डिवाइड केला जातो त्याच्या कॅरेक्टरिस्टिकच्या बेसिसवरती, आणि अशी कॅरेक्टरिस्टिक चूज केली जाते जी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होते किंवा 3 पार्ट्स मध्ये होते. बट मोस्टली जी डिवाइड केलं जातं ते 2 पार्ट्स मध्ये केलं जातं. आणि या सॅम्पल्सला म्हटलं जातं स्ट्रेटा. काय म्हटलं जातं? स्ट्रेटा. त्याच्यामुळे याचं नाव दिलेलं आहे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग टेक्निक. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे सॅम्पल बाहेर येतं त्याचं नाव लक्षात ठेवा, काय आहे? स्ट्रेटा. ठीक आहे. आता जाऊ आपण अजून थोडंसं पुढे. आता त्याच्यानंतर एक सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निकचं एक मी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. काय दिलं होतं? एक्झाम्पल. ठीक आहे, आय लॉक मध्ये दिलं होतं. काय आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक? आठवतंय का? तर नसेल आठवत तर मी क्विक मध्ये रिवाइज करतो. द्या इथे लक्ष. क्विक मध्ये नाही, नीटच रिवाइज करतो. माझी ड्रॉइंग चांगली नाही त्याच्यामुळे मी ड्रॉइंग नाही काढत आहे. तर फक्त समजून घ्या की फॉर एक्झाम्पल मी काढायचो आधी ड्रॉइंग. ड्रॉइंग काय काढतो, असे पर्सन काढायचो. ठीक आहे, असे 10 पर्सन काढायचो. पण ते हल्ली भेटली. हा भावना पोचल्या पाहिजे. हा, भावना पोचल्या त्याच्यामुळे काढत नाही आता. 1 2 3. असं समजा हे पर्सन्स आहेत. काय आहेत ते? पर्सन. म्हणजे हे त्यांच्या आयडीज आहेत. मग मी एक सिस्टम तयार करतोय. ठीक आहे, जे की पिकअप करेल, म्हणजे आपलं स्टार्ट स्टॉप स्टेप. काय आहे? कशाचा फॉर्म्युला? स्लायसिंगचा आणि रेंजचा. कशाचा आहे? रेंजचा. मग सिम्पल मी 2 पर्सन सोडून 1 पर्सनला पिकअप करायला होतो. मला स्टार्ट स्टेप आणि स्टॉप काय द्यावं लागेल? स्टार्ट 1 असेल, स्टॉप काय असेल? 3. व्हेरी गुड. 4. व्हेरी गुड. काय? 5. व्हेरी गुड. अरे एंड ऑफ लिस्ट अँड एंड ऑफ डेटा सेट, म्हणजे द्यायचंच नाहीये स्टॉप. एंड पर्यंत जाऊ देत. कुठपर्यंत जाऊ देत? एंड पर्यंत द्यायचंच नाहीये. ठीक आहे. बरं, तुम्ही असं जरी म्हटलं असते की सर 14 द्या. किती द्या? का 14 द्या? 13ला थांबलं पाहिजे. एक काय द्यावा लागतो? एक्स्ट्रा द्यावा लागतो. पण देऊच नका. ठीक आहे, तसे एंड पर्यंत जायचं आपल्याला माहिती आहे ना. हा, आणि देन त्याच्यानंतर ना स्टेप काय देतात? 1 2 2. मला हवा आहे 1 नंतर डायरेक्टली 4. 2 3 3 2 से 3 Step 3 also. 3 है. 2 2 और 3 में तो कुछ आएगा. 3 अडीच. हा? चला बरं, ओटी कंडक्ट करू. ठीक आहे. हा, 3 वाले हात वर करा. अरे 2 हात वर. 1 2 1 3. नाही, एकच हात वर करायचे. ठीक आहे. हा, मग असं तुला पाय पण वर करायला लावतो. अजून तिसरा आउटपुट आलं तर. हा, 2 2. आता 3 सेट 3 वाले. ऑनलाईन पण हात वर केले दिव्या पाटीलने. ठीक आहे. 3 3 येणार आहे. सात्विक सर म्हणतात दोन्ही हात वर. तुमचं काय म्हटलं? 2 2 आहे. 2 आहे. जाता आता डॉक्टरला दाखवलं तुम्ही दोघे या स्पेशल दाखवून. ठीक आहे. 2. आता 1 नंतर तुम्हाला आठवतंय आपण इव्हन ऑड रेंज मध्ये काढले होते. ठीक आहे. आता 1 नंतर जर का आपण 2ची स्टेप दिली, ठीक आहे, तर 3 येणार आहे. 3. ठीक आहे, किती येणार आहे? 3 येणार आहे. ठीक आहे. इथं स्टेप द्यायची आपल्याला 3ची. कितीची द्यायची? 3ची. थर्ड नंबर जो येतो त्याला पिकअप करायचा आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा नाही द्यायचा, पिकअप करायचं आहे त्याला. म्हणजे याला याला आणि याला प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, थर्डला. ठीक आहे, जर का मी 2 दिला तर हा 1 2 आणि हा प्रिंट होणार आहे. ठीक आहे, सिम्पल. आता याच्यानंतर म्हणजे प्रॉपर सिस्टम. नंबर कोणते कोणते येतील? 4 नंतर कोणता येईल? 7. 7 नंतर थर्ड नंबर 10. त्याच्यानंतर 13. ठीक आहे. आणि हा माझा एक काय तयार होणार? सॅम्पल, ज्याच्यामध्ये 1 4 7 10 अँड 13 असेल. ठीक आहे. आता बघू आपलं करेक्ट आन्सर येत आहे का. ठीक आहे, मे बी मी पण रॉंग असू शकतो. ठीक आहे. फॉर आय इन रेंज. ठीक आहे, स्टार्ट कुठे आहे? 1 ला. कॉमा काय देतो इथे आपण? कॉमा. देन त्याच्यानंतर 3 कॉमा. त्याच्यानंतर 3. व्हेरी गुड.
स्टॉप द्यायचा आपल्या इथं 14. किती द्यायचंय? 14. 17 कोलन अँड देन काय करणार आपण? प्रिंट आहे. आलाय सॅम्पल जो आपल्याला हवा होता तो. ठीक आहे. 2 दिलं असतं तर सगळे ऑड नंबर आले असते. किती आले असते? ऑड नंबर आलेत. झालंय क्लिअर? ठीक आहे. इथं का असलं पाहिजे? 3 ते आलाय सॅम्पल बाहेर. ठीक आहे. फॉर लूप बघा इथं पण आहे, दिसतंय. हा कोणता फॉर्म्युला आहे? रेंजचा. कुठलं लेक्चर चाललंय? रॅकचं, रिट्रायबल आर्ग्युमेंट जनरेशन. हे काय आहे? हे नाही माहित तुम्हाला, तेच सांगा. चेन ए आहे. जेन ए आहे 3. सात्विक सर म्हणले 3. ठीक आहे. त्याच्यामुळे हे 3 आहे, नाही तसं 2 होतं ते. पायथॉन लगेच सॉफ्टवेअर चेंज केलं. अगर आपण ते 0 पासून स्टार्टिंग केली असती तर ते 2 आलं असतं. हा तसं मग 2 आलं असतं. करेक्ट आहे. पण आमची पण करेक्ट. पॉइंट डेटा चुकीचा डेटा चुकीचा मी घेतला हे मला समजलं. पण ह्याच्या आधी जरी का 0 असता आणि -1 जरी असता तर मी काय म्हंटले की मला 1 आणि 4 हवाय, असा पॅटर्न हवाय. ठीक आहे. मी स्टार्टिंगच माझ्या डेटाची 1 पासून झाली पाहिजे ना, त्याच्यानंतर 4ला पिकअप केलं पाहिजे. तुम्ही मग उलटा डेटा दिल्यानंतर तुम्हाला मॅनेजर म्हणेल की परत मला करून दे. ठीक आहे. आजकालचे मॅनेजर खूप चांगले आहेत. ठीक आहे. काढत नाहीत. ठीक आहे. खरंच काढत नाहीत. आज 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 जे असं टायमिंग आहे की तुम्ही थोड्याफार चुका जरी केल्या तरी नाही काही कोण काढत. ठीक आहे. आधी काढायचे. ठीक आहे. आता नाही काढत. का नाही काढत ह्याचं रिझन मला पण नाही माहिती. ठीक आहे. रिप्लेसमेंट बघताय का तुम्ही? त्यांना माहिती नाही 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 रिप्लेसमेंट वगैरे जेएनसीच वगैरे नाहीये. पण ते नाही काढत शक्यतो. ठीक आहे. आज तुम्ही जर का जिथे आधी 5 चुका करत होता, आज 8 जरी चुका केल्या तरी एवढं कोण तुम्हाला कोण बोलत नाही. ठीक आहे. जसं आधी बोलायचे. ठीक आहे. कारण का एएस जमाना आलाय, त्यांना पण माहिती आहे. जे आधी तुम्ही 5 टास्क करायचे, ठीक आहे, ज्या 5 चुका करायचे त्या 4 दिवसात करायचे. ठीक आहे. म्हणजे तो टास्क कंप्लीट व्हायला 4 दिवस लागायचे. ठीक आहे. बट आता तोच टास्क 2 दिवसात कंप्लीट होतो. ठीक आहे. प्रोजेक्टची डेडलाईन आधी पण 15 दिवसाची होती, आज पण 15 दिवसाचीच आहे. पण जिथं आधी 11 दिवस लागायचे तिथं फक्त आता 6 ते 7च दिवस लागतात. तुम्ही किती मोठी चूक केली तरी ती रिकव्हर करायला खूप टाइम असतो त्यांच्याकडे. ठीक आहे. त्याच्यामुळे आजकाल एवढे जास्त बोलत नाही. ठीक आहे. आणि तुम्ही एआय मुळे भरपूर कामं करता. ठीक आहे. त्याच्यामुळे चुका होण्याचे चान्सेस पण वाढतात. ठीक आहे. त्याच्यामुळे एवढं तुम्हाला काही बोलत नाही आजकाल. ठीक आहे. जिथं आधी तुम्ही 5 काम करायचे तिथे तुम्ही आता 10 ते 12 कामं करता आणि कमीत कमी वेळामध्ये करता. मग जास्त काम करत असेल तर चुका होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे ऍज अ फ्रेशर पण तुम्हाला जास्त करून कंपनीमध्ये कोण काही जास्त बोलणार नाही चुका केल्या तरी. ठीक आहे. बरं जर का कोणी बोललं तर एवढं मनाला सिरियस लागून काही घ्यायचं नाही. ठीक आहे. खरंच लिटरली सांगतोय. नाहीतर मी बघितलेले आहेत फ्रेशर्सला. ठीक आहे. मी पण जेव्हा फ्रेशर होतो ना तेव्हा मी पण टेन्शन घ्यायचो. ठीक आहे. तुम्ही पण टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. काही काही तर रडतात. ठीक आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर का रडले कंपनीमध्ये कोणाला फरक नाही पडत. पहिली गोष्ट तर त्याच्यामुळे मुली रडतात मोस्टली, मुलं नाही रडत. मुलं हसतात. आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मुलं असे पण म्हणतात काल मला 2 तास बोलले, 15च मिनिटं बोलले, त्यांना समजलंय की मला ह्याला बोलून फायदा नाहीये. ठीक आहे. हा. पण हा, तुम्ही कॉलेजमध्ये घ्या, पण कॉलेजमध्ये इन्सल्ट करणं हे मी काय म्हणतो तुम्हाला, कॉलेजमध्ये इन्सल्ट करणं एक वेगळं असतं आणि कंपनीमध्ये इन्सल्ट करणं वेगळं असतं. कॉलेजमध्ये तुम्ही एकाच एजच्या मुलांवरती सोबत बसलेला असता. तिथं एज हे खूप डिफरंट डिफरंट असतं. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मी आज खाल्ल्या त्यांनी काल खाल्ल्या होत्या. ठीक आहे. तो उद्या खाऊ शकतो. तर परत तिथं तसं नसतं. हा. तेच की तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांचा बारी बारी नंबर येणार. इथं तसं बारी बारी नंबर नसतोय. ठीक आहे. तिथं तुम्हाला सगळ्या स्टाफ समोर बोललं जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजून ते इन्सल्टिंग वाटतं. ते कारण का तुम्हाला तिथं बघणारे असे पर्सन असतात की ज्यांच्यासोबत तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते अजून जास्त हर्ट होतं. पण हर्ट होऊन द्यायचं नाही जास्त. ठीक आहे. जास्तीत जास्त एखाद्या गोष्टीचा 2 तास विचार करा जर का तुम्हाला कोण कोण बोललं तर. ठीक आहे. पण 2 तासानंतर विचार करणं बंद करा आणि काम करा. ठीक आहे. आणि तुम्ही जर का विचारच नाही केला अजून चांगलं आहे. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक समजलंय. आता क्लस्टर सॅम्पलिंग टेक्निक हे एक कॉम्बिनेशन आहे रँडम फॉरेस्टचं आणि स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग टेक्निकचं. आणि टार्गेट ठेवा की एवढी एवढी सॅलरी झाली पाहिजे.
ठीक आहे. काहीतरी ड्रीम असेल घ्यायचं. ठीक आहे. हा ड्रीम चांगलं सिलेक्ट करा. ठीक आहे. आणि हे खोटं आहे हा, बरं का. मर्सडीजचं स्वप्न बघितलं तर नॉर्मल हॅरियर तर घेईलच. ठीक आहे. असं काही नसतं. ठीक आहे. स्वप्न जसं बाकी ती गोष्ट घेणारच आहे. ठीक आहे. नाही तर स्वप्न मर्सडीजचं स्वप्न बघितलं अल्टो पर्यंत जर पोहोचेलच पोहोचेल. असं नका म्हणू, त्याला ग्रोथ नाही म्हणत. ठीक आहे. मर्सडीजचं तर मर्सडीजच घ्या. ठीक आहे. रोल्स रॉयल्स घ्या. ठीक आहे. असं करा. ठीक आहे. पुढचं घ्या, नवीन डेफिनेशन तयार करा. ठीक आहे. नहीं तो स्टोरी टाकायची, कम बैक अप अगले जन्म में होगा. इस साल को बस मेरा बेटा करेगा. कम बैक अप मेरा बेटा करेगा. मैंने माफ करेगा. त्याला इथं लक्ष द्या. आपला तो पार्ट नाहीये. ठीक आहे. आपण शिकतो क्लस्टरिंग सॅम्पलिंग टेक्निक, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा, आणि ह्याला ऍडव्हान्स का म्हटलं आता, कारण की यासाठी खूप प्रोसेस करावं लागतं डेटाला. काय करावं लागतं? प्रोसेस. हा तुमच्याकडे पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन सेम आहे 4 रिजन मध्ये. किती रिजन मध्ये? 4 रिजन मध्ये डिवाइड आहे. आणि प्रत्येक रिजन मध्ये असं नाहीये. आपण एक टोटल घेऊ की 50K लोकांचा डेटा आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 10K वेस्ट मधून आलेले आहेत. ठीक आहे. याला एक वेस्ट नाव देऊ आपण. ठीक आहे. त्याच्यामधून देन 20K जे आहेत ते आलेले आहेत ईस्ट मधून. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉर्थ मधून आलेले आहेत 10K. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर नॉर्मल किंवा आपण इथून राहिले किती 10K ना, कोणतंही रिजन राहिले नाही. वेस्ट, हा साऊथ. ठीक आहे. साऊथ मधून पण किती आले? 10K. पहिलं काय केलं जातं, हे सॅम्पल सेपरेट केले जातात. किती सॅम्पल सेपरेट केले जातात? 4. ठीक आहे. ह्या सर्कल मधून 4 सॅम्पल बाहेर काढले जातात. ठीक आहे. ऍज इट इज पूर्ण. ठीक आहे. जेवढा पण त्यांचा सॅम्पल साईज आहे तेवढा काढला जातो. आणि देन त्याच्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये, ठीक आहे, बाहेर काढल्यानंतर अजून एक सेम प्रोसेस परफॉर्म होते. बट याच्यामधून रॅन्डमली काढलं जातं. आता काय काढलं जातं? रॅन्डमली. ठीक आहे. बट ह्याच्यामध्ये तुम्ही एकाच प्रॉब्लेमवरती काम करत असता. कशावर काम करत असता? एकच सिंगल प्रॉब्लेम, की मला ऍव्हरेज ह्यांची सॅलरी काढायची. काय काढायची? सॅलरी. मग इथे सगळे सॅम्पल्स बाहेर आले. बाहेर आल्यानंतर तुमच्याकडे 4 डेटा सेट झाले. किती डेटा सेट झाले? 4. ह्या 4 डेटा सेट मधून डिफरंट डिफरंट तुम्ही सॅम्पल्स बाहेर काढता. म्हणजे जसं की प्रत्येक ह्याच्यातून 1K बाहेर काढायचंय. किती बाहेर काढायचंय? 1K. आणि जे 1K बाहेर काढायचंय ते रॅन्डमली बाहेर काढायचंय. कसं काढायचंय? रॅन्डमली. बट इथे कशात बाहेर काढले मी? स्ट्रेटामध्ये. कशामध्ये काढले? स्ट्रेटा. आणि ह्याच्यामध्ये रॅन्डमली. आणि देन त्याच्यानंतर ह्यांचे काही रिझल्ट येतील. काय येतील यांचे रिझल्ट? की इथे दिसतंय मला की 15K ऍव्हरेज सॅलरी आहे. ठीक आहे. हे कोणाचा रिझल्ट आहे? तर समजा वेस्टचा आहे. कशाचा आहे? वेस्टचा. ह्याला आपण नंबरिंग पण देऊ 1, 2, 3 अँड 4. देन त्याच्यानंतर याची जी सॅलरी आली ती आली समजा 25K. किती आली? 25K. नंबर 2 कोणता आहे? तर ईस्ट आहे. त्याच्यानंतर आली समजा 22K. कोणाची आली? नॉर्थची. अँड देन त्याच्यानंतर आली 18K. किती आली? 18K. मग ह्या सगळ्यांचा अगेन रिझल्ट कंबाईन केला जातो. काय कंबाईन केला जातो? रिझल्ट कंबाईन करून त्यांची ऍव्हरेज काढली जाते. काय काढली जाते? ऍव्हरेज. मग त्याचे ऍव्हरेज काय ते सांगा मला पटकन टोटल करून कॅल्क्युलेटर वरती. ऑनलाईन सांगितलं तरी चालेल पटकन. बीस कन्फर्म लॉक किया जाए 20 को. 20K लॉक. म्हणजे आता ऍव्हरेज सॅलरी किती आहे? 20K. बट ह्याच्यामध्ये कोणत्या तरी रिझल्ट मध्ये 20K आहे का? नाहीये. ठीक आहे. पण आपण कोणत्याही रिजनला आता इथे प्रायोरिटी दिली आहे का? नाही. मग हे सगळं रिझल्टचं म्हणजे ह्या ओव्हरऑल पॉप्युलेशनचं जे पण ऍव्हरेज सॅलरी आहे ते 20K आहे. किती के आहे? 20K. ठीक आहे. मग हे आहे क्लस्टरिंग सॅम्पलिंग टेक्निक, ज्याच्यामध्ये जे आहे ते कॉम्बिनेशन केलं जातं स्ट्रेटाचं आणि रॅन्डमचं. ठीक आहे. याच्यामध्ये सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक यूज नाही होत. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक वेगळं रन होतं. ठीक आहे. मग हे आहे ऍडव्हान्स. ठीक आहे. बट मोस्टली यूज कोणती केली जाते? रॅन्डमच केली जाते. ठीक आहे. आता ह्या स्टॅटिस्टिकल स्टेप्स ऑफ डेटा अनालिसिस. आणि देन नेक्स्ट लेक्चरला काय होणार तुमचं ते बघ सांगतो. स्टॅटिस्टिकल स्टेप्स ऑफ डेटा अनालिसिस, स्टॅटिस्टिकल स्टेप्स ऑफ डेटा सायन्स. ठीक आहे. जे की एवढे आहेत.
ठीक आहे, छोट्याच आहेत, कमी आहेत. ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना मीन, मीडियन, मोड, त्याच्यानंतर रेंज, व्हेरिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन, क्वार्टाईल्स, पर्सेंटाईल्स, IQR याच्या खाली पण आहे, आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुमचं स्टार्ट होईल. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे त्याची पण तुम्हाला एक PDF दाखवून देतो मी, काय काय राहिलं अजून. हे फायनल आहे स्टॅटिस्टिक्सचं. ह्याच्यामध्ये हिस्टोग्राम असेल. हिस्टोग्राम हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा आहे. हे टाइप्स ऑफ हिस्टोग्राम्स आहेत, ते तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाईल. लगेच मग तुमचा जो नेक्स्ट चार्ट आहे तो एक्सप्लेन केला जाईल, स्कॅटर प्लॉट. मग स्कॅटर प्लॉट बद्दल तुम्हाला शिकवलं जाईल वेगवेगळ्या इमेजेस थ्रू. हा बॉक्स प्लॉट आहे. ठीक आहे. हा ऑलरेडी तुमचा कव्हर होतो IQR मध्ये. कुठे कव्हर होतो? IQR. आणि ह्याचे टाइप्स पण आहेत, ते पण टाइप्स तुम्हाला इमेजेस थ्रू मी काय करणार आहे, प्रेझेंट करणार आहे. आता याच्या इथे इमेज नाही आहेत, इथं फक्त एक्सप्लेन केलं जातं आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवलं जातं की याचे टाइप्स कसे आहेत, ते कसे आउटलायर हे करायचे. मी ह्याचं शक्यतो ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे. तर एवढंच आहे. मग ह्याच्यानंतर ना आपण डायरेक्टली प्रॅक्टिकल करून बघणार आहे. म्हणजे आज कोणता वार आहे? गुरुवार. उद्या शुक्रवार. उद्या मे बी 2 तासाचं लेक्चर होईल. किती तासाचं होईल? 2 तासाचं. कारण का 2 तासाचं घ्यावं लागणार आहे. मंडेला आपल्याला मशीन लर्निंग स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. असं टार्गेट आहे आपलं. ठीक आहे. आणि देन ते आपण काय करू? पूर्ण करू. ठीक आहे. हा. आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल टाइम रिगार्डिंग, मला सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. पण मी पण एंड ऑफ द डे तुमच्या सपोर्टला सांगतो. ठीक आहे. तुम्ही जर का सपोर्टला कॉल केला तर ते बेटर राहील, कारण की मी लेक्चरमध्ये असतो. ठीक आहे. आता जसं की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही उठले गेले की दुसरे स्टुडंट येऊन बसणार. ठीक आहे. मग मला कॉल पण नाही करायला भेटत. ठीक आहे. मे बी ते झाले की लगेच आमचा लंच ब्रेक होतो, आमचं झालं की त्यांचा पण लंच ब्रेक होतो. ठीक आहे. लंच ब्रेक झाला की परत अगेन तेच सायकल चालू होतं. ठीक आहे. उठतात, बसत, आम्ही एकाच जागेवर बसलेलो असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही कॉल करा. ठीक आहे. मला मेसेज केला तरी चालेल, मी पण नंतर जेव्हा सांगेल, कॉल होईल आमचा, तेव्हाच आम्ही सांगतो हे प्रॉब्लेम सगळे. ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या साईडने सांगून द्या त्यांना की आम्हाला असं असं प्रॉब्लेम आहे, आम्हाला त्या टायमिंगला नाही जमत बॅच, आम्हाला थोडंसं आधीचा टायमिंग द्या. ठीक आहे. मग मे बी काहीतरी ऍडजस्टमेंट होईल. ठीक आहे. झाली तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. मग तुम्ही एकदा प्रॉब्लेम त्यांना सांगा. ठीक आहे. मग त्यांच्याकडे असतं की कसं ते शेड्यूल करायचं आहे ते. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरचा टायमिंग तुम्हाला मी सांगून देईल, की मोस्टली लेक्चरचा टायमिंग असेल उद्याचा 10 ते 12. किती असेल? 10 ते 12. आणि विथ इम्प्लिमेंटेशन आपण ह्याला काय करणार आहे, एंड करणार आहे. आणि तुमचा पायवॉट पण आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, कव्हर करणार आहे, जो की लास्ट कोडिंग पार्ट आहे तुमच्या याचा. भेटू आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. हा आहेत ना.